तितकाच आपल्या बापानं शिकवलेला ह्या निळ्या आसमंतातला गगनभेदी जय भीम मंडळी ही महोत्सव 2026 आणि ह्या महोत्सवाचे आजचं हे 5वं पुष्प आपण इथे साजरं करीत आहोत। आजच्या या सोहळ्याचे प्रमुख आयोजक अर्थात माननीय श्री आयुष्यमान विनोद भाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा सोहळा खरं तर भीम महोत्सव। भीम या शब्दानं फक्त मुंबई महाराष्ट्राला नाही तर जगाला हेवा वाटेल इतकं वलय उभं केलं आणि हा महोत्सव आपण त्या वलयासाठीच साजरा करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नाव नाही, हे केवळ नेतृत्व नाही, हे केवळ कर्तृत्व नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या विश्वात सर्वोच्चतेचा परिमाण आहे। आणि म्हणून तथागतांच्या चरणी लीन होताना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना अभिमानाने छाती भरून येते। भीम महोत्सव 2026 गेले कित्येक वर्ष हा सोहळा अगदी थाटामाटात संपन्न होतो। महोत्सव महान असलेला असा हा उत्सव म्हणजे खरं तर उत्सव हा जगण्याचा तर मैफिल ही गाण्याची, उत्सव हा जगण्याचा तर मैफिल ही गाण्याची, सुरातच उमलली आणि सुरातच विरून जाण्याची। रंग रूप रसगंध यातून एक सुर व्हावे, अहो रसमय गंधित स्वरा स्वराला रंग रूप आहे। म्हणून तर कोणी या जगण्याला नश्वर वा खोटे, अहो म्हणून तर कोणी या जगण्याला नश्वर वा खोटे, पण सूर ज्याला भावला त्याला भगवंत भेटे, त्याला भगवंत भेटे। शरणं गच्छामि, मी बुद्धाला शरण जातो। धम्मं शरणं गच्छामि, तथागतांच्या त्या धम्माला शरण जातो। संघं शरणं गच्छामि, मी सम्यक संबुद्धाच्या त्या संघाला शरण जातो। आज कुठलंही वर्तमानपत्र हातात घेतलं, कुठलंही टेलिव्हिजनवरच्या न्यूज चॅनल लावून पाहिलं तर युद्धाची बातमी आपल्याला समोर ठळकपणे दिसते आणि त्या युद्धाचे अगदी 7 समुद्र पार असलेल्या त्या देशांमध्ये युद्ध चाललंय, पण त्याचे परिणाम या भारतामध्ये, या मुंबईमध्ये इतक्या 7 समुद्र पार आपण पाहतोय, अनुभवतोय आणि सोसतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच दूरदृष्टीचा विचार आपल्या समोर ठेवला आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तथागतांच्या सम्यक संबुद्धाच्या सन्मार्ग आणि मानवतेने भरपूर असलेल्या अशा धम्मात आणून ठेवलं। म्हणजे आज संपूर्ण विश्वाला युद्धाची नाही तर तथागत बुद्धाची गरज आहे। अगदी 2005 सालची गोष्ट, तारीख मार्च महिन्यातली 11 तारीख साल 2005, पाकिस्तान मधल्या तालिबान या संघटनेनं तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 350 वर्षापूर्वीच्या 35 ते 40 फुटी मूर्त्या याच दहशतवादी कारवाया करत जमीनदोस्त केल्या, सुरुंग लावून फोडले गेले आणि मग संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये टीकेची एक झळ उठली। पण आज विनोद भाऊ जाधवांनी हा जो काही रंगमंच इथे मला उपलब्ध करून दिलाय, आज या रंगमंचावरून एक छाती ठोकपणे सांगू इच्छितो इतक्या 20 वर्षानंतर सुद्धा की हा कोणता देश आहे अफगाणिस्तान, हा कोणता देश आहे पाकिस्तान।
हा कोणता देश आहे अफगाणिस्तान, हा कोणता देश आहे पाकिस्तान, याला तर म्हणतो आम्ही घाणीचं स्थान. अहो ज्या देशात तोडली जाते बुद्धाची मूर्ती, ज्या देशात तोडली जाते बुद्धाची मूर्ती, त्या देशाची जगात कधी गाजेल का कीर्ती? अरे असं जर आमच्या देशात घडलं असतं, अरे असं जर आमच्या देशात घडलं असतं तर आमच्या पोलिसांनीच त्यांना जिवंत फोडलं असतं. आम्ही तर जय भीमवाले, आम्ही तर जय भीमवाले, आम्ही काय त्यांना सोडलं असतं. माझ्या भीमाच्या रक्ताची शपथ, एकेकांना जमिनीत जिवंत काढलं असतं, जिवंत काढलं असतं. आम्ही गप्प आहोत, पण आम्ही नामर्द नाही. आम्ही गप्प याच्यासाठी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टी असलेला तथागतांचा तो धम्म आम्हाला दिला. आणि या धम्माने काय शिकवलं की जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या, माणसाला माणसाप्रमाणे वागू द्या. शांततेचा सन्मार्ग शिकवणाऱ्या ह्याच बुद्धाला, ह्याच तथागताला या कार्यक्रमाच्या पहिल्या पुष्पात ही पहिली स्वरसोमनांजली. गौतमा
चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या क्षमा प्रथम नमो गौतमा चला हो